तपोवनातील ते साधुग्राम आहे त्या ठिकाणची झाडं तोडण्याबद्दल खूप जे वृक्षप्रेमी आहेत निसर्गप्रेमी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या संघटनाही त्यात उतरलेल्या आहेत. त्या ठिकाणी आधी सांगण्यात आलं की 1700 झाडं आम्ही तोडणार आहोत. काही झाडांवर मार्किंगही करण्यात आलेलं आहेत. मी सुद्धा येऊन मग लगेच त्या ठिकाणी बघितलं आहे. पण मी या ठिकाणी सांगेल की 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी ते साधुग्राम या ठिकाणी होतं. त्याच ठिकाणी सगळ्या सरांची व्यवस्थापन केलेली होती. त्यामुळे असं कोणी समजण्याची गरज नाही की आपण मोठी झाडं जी आहेत ती त्या ठिकाणी तोडणार आहोत. पण या 10 वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत, जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहेत. तोडणार मी म्हणणारच नाही, ती आम्हाला शिफ्ट करायची आहेत. ती खालून काढून आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट या ठिकाणी आणून करू. सगळी झाडं आपण ती रिप्लांट त्या ठिकाणी करणार आहोत. मोठ्या झाडांना मी हातच लावणार नाही. जी भावना सगळ्या नाशिककरांची आहे, वृक्षप्रेमींची आहे, ती शासनाची आहे आणि आमच्या सगळ्यांचीच आहे, आपल्या सर्वांचीच आहे. आणि म्हणून उगाच त्याचा अर्थातून अनर्थ होता म्हणजे वेगळा अर्थ काढण्याची त्या ठिकाणी गरज नाही. त्याचबरोबर मी परवाच निवडणूक झाली आणि राजमुद्रीला गेलो होतो हैदराबादच्या पुढे. त्या ठिकाणी खूप देशभरातील सगळ्यात मोठ्या नर्सऱ्या त्या ठिकाणी आहेत. आपल्याला मी सगळी झाडं दाखवली. ती जवळजवळ 15-15 फुटाची 18-18 फुटाची काही 20-20 फुटाची झाडं त्या ठिकाणी आहेत. ती सगळी झाडं आणून जवळजवळ 15,000 झाडं नाशिक शहरामध्ये तात्काळ लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आपण सगळे मिळून ती झाडं लावूया. नुसतं शासनच नाही तर वृक्षप्रेमी आहेत, नाशिककर आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत. आपण सगळे मिळून ते 15,000 झाडं या ठिकाणी लावू. मी सांगेल तुम्हाला की 15,000 झाडं ज्यावेळेला इथे लागतील त्यामध्ये वड आहे, लिंब आहे, पिंपळ आहे, जांभूळ आहे, वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ 12-15 प्रजाती झाडं आहेत. काही फळं येणारी आहेत की ज्यावर पक्षी बसतील, फुलं येणारी आहेत चांगली की त्यावर पक्षी बसतील त्या ठिकाणी. म्हणजे अतिशय सुंदर म्हणजे नाशिककरांना खरं मी सांगेल की आश्चर्य वाटेल कदाचित इतकी झाडं आपण आता ह्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी लावतो आहोत. 15,000 झाडं. अजून जागा अवेलेबल झाली अजून असेल तर अजून 10,000 15,000 आणि आपण ते CSRमधून करतो आहे. काही थोडाफार भाग महापालिका दिला तर ठीक आहे, पण CSR काही मोठ्या उद्योगपतींशी मी बोललेलो आहे, ते त्या ठिकाणी सगळे पैसे द्यायला तयार आहेत. जी झाडं इथे आपल्याला 4,000 रुपये 3,000 रुपये सांगतात ती मी 700-700 रुपयामध्ये 600-600 रुपयात ठरवून आलेलो आहे. म्हणजे 1/4 किमतीमध्ये ती झाडं आपण त्या ठिकाणी ठरवलेली आहे. आणि मग आणण्याचा टासवणीचा खर्च आहे, लावण्याचा खर्च आहे. 700 रुपयाला जर झाड धरलं तर तेवढाच खर्च लावण्याचा, आणण्याचा, ड्रीपचा त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जे असेल ते 1300-1450. पण जी झाडाची किंमत 6,000 रुपये होती ती आपण आता 500 रुपयावर आणलेली आहे. आणि ही झाडं तात्काळ या ठिकाणी मी आता लावणार आहोत. महिनाभरामध्ये आपल्याला ही झाडं लागलेली या ठिकाणी दिसतील. आपण बघितलं की असं म्हणजे बल्लीसारखे त्यांचं खालचं त्याचं खोड जे आहे ते त्या ठिकाणी आहेत. 15 फूटच्या वरची सगळी झाडं त्या ठिकाणी आहेत. तर त्यावेळेला एवढी झाडं इथे लागतील त्यावेळेला खरंच नाशिककरांना समाधान वाटेल. अशा पद्धतीची झाडं आपण सगळे मिळून ही फक्त शासनाची जबाबदारी नाही. आपण वृक्षप्रेमी आहोत, नाशिक हिरवगार आहे, सगळे लोक प्रायोरिटी नाशिकला देतात. रिटायरमेंटनंतर रिटायर झालेले लोक सगळे इथेच राहायचं म्हणत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की शहर तसं सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं, हरितही असलं पाहिजे. आणि तीच भावना माननीय देवेंद्रजींनी परवा सांगितलेली आहे, आमचीसुद्धा त्या ठिकाणी आहे. पण कोणी असं समजू नये की आम्हाला फक्त झाडंच तोडायची या ठिकाणी. मला तर काल खूप आश्चर्य वाटलं आणि वाईटही वाटलं की गिरीश महाजनांना ते झाडं सगळी तोडून ती जमीन बिल्डरच्या घशात घालायची आहे. आता ती जमीन गेल्या अनेक शेकडो वर्षापासून साधुग्रामसाठी आहे, ती कुंभमेळ्यासाठी राखीव आहे. कसं होणार, कसं शक्य आहे? पण उगाच कोणी अर्थाचा अनर्थ त्या ठिकाणी काढू नये. माझी भूमिका तुम्हाला माहीत आहे, तुम्ही मला सगळे ओळखतात. नाशिककर मी 5 वर्ष मागच्या कुंभमेळ्यामध्येही होतो. माझ्या मनातही असा विचार कुंभमेळ्याचीच नाही पण कुठलीही जमीन हडपण्याचा विचार माझ्या मनातसुद्धा स्वप्नातसुद्धा कधी आलेला नाही, येणार पण नाही. आता 35 वर्ष झाले मी आमदार आहे, 15 वर्षांनी मी मंत्री आहे. पण असं कुठलाही ठपका माझ्यावर आजपर्यंत नाही जो माझ्यावर आता लावला गेला. ठीक आहे, ज्याच्या भावना आहेत, पण याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत याची मला कल्पना आहे. कारण सुरुवातीला असं लागेल की 1700 झाडं कापणार आहे, काही झाडं फुले आमच्या लोकांनी त्या ठिकाणी मारलेले आहेत. त्यामुळे मलाही वाटलं की एवढी झाडं कापायची कशी काय कापायची, शक्यच नाही आहे. आणि म्हणून मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतर मी सांगितलं की छोटी रोपटी जी आहे, जी 12 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वीची आहेत, ती झाडं आम्ही हात लावणार नाही. पण या 8-10 वर्षामध्ये जी झाडं उगवलेली छोटी ती आम्ही खालून काढू सरसकट मुळापासून आणि रिप्लांट करू. मी तिथेसुद्धा राजमुद्रीला मी काही लोकांना भेटलो, तिथले आमदारही माझ्यासोबत होते. त्यांची माझी ओळख निघाली, माझ्या काही मित्रांनी त्यांना पाठवलं. मग त्यांनी सांगितलं की मला आम्हाला अशी टीम द्या की जे खालून झाडं काढतील आणि त्याचा सक्सेस रेट 70-80% राहील. म्हणजे 1000 झाडं काढली तर 700 झाडं जगलीच पाहिजे असा सक्सेस रेट त्यांनी आम्हाला भेटले येऊन. ते म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊ, आम्ही तुम्हाला करून देऊ. त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला ही झाडं पुन्हा त्या ठिकाणी लावायची आहेत. तपोवनात नेमकं काय करणार अशा स्वरूपाचा सवाल
पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला नाही, गेले अनेक वर्ष जे चाललं आहे तसंच त्या ठिकाणी होईल. आता तुम्ही म्हणाल तपोवनामध्ये साधूंना थांबूच नका, तर मग कुंभमेळ्यामध्ये मोठं अनिष्ट त्या ठिकाणी येईल. म्हणजे कोणी तयार होणार नाहीत, कारण ते साधू म्हणतं अनेक वर्षापासून त्याचं एक वेगळं महात्म्य आहे. ते तपोवन आहे आणि तिथे साधुग्रामच आहे. अनेक वर्षापासून साधू तिथेच राहतात. आता अनेक जणांनी सुचवलं की त्यांना बाहेर कुठेतरी राहायला सांगा, बाहेर कुठेतरी त्यांची व्यवस्था करा. मला वाटतं हे म्हणणं काही योग्य होणार नाही. कुंभमेळा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. आज देशामध्ये ज्या ठिकाणी 3 ठिकाणी कुंभ त्यातला आपल्याकडे एक होतो, आणि त्यामुळे या कुंभमेळ्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व देशाचं नाही तर जगाचं लक्ष इकडे लागलेलं आहे. पण हे होत असताना कुणालाही दुखवायचं आम्हाला नाही, नाशिककरांना तर अजिबात नाही, वृक्षप्रेमींना अजिबात नाही. आणि म्हणून 500-300 झाडं होतील, वेळ जाते 300 झाडं जातील, पण त्याच्या बदल्यामध्ये आम्ही 15,000 झाडं लावणार आहोत. आणि जी झाडं काढणार आहोत ती 70-80% म्हणजे 1000 झाडं जर आम्ही काढली खालून मुळापासून, तर ती 700 झाडं निश्चित जगतील. मागच्या वेळेला आपण प्रयोग केलेला आहे. ती झाडं सगळी जवळपास 60-70%, 70% झाडे जिवंत आहेत, ते तर मोठी वृक्षच आहेत. आणि म्हणून कोणीही काळजी करण्याची गरज नाही. आपण सर्वजण मिळून ही झाडं या ठिकाणी लावू. आणि बघता तुम्ही बघाल महिनाभरामध्ये असेल की लोक बघायला येतील की बापरे हे असं काय झालं नाशिकमध्ये. इतके चांगले वृक्षारोपण आपण या ठिकाणी करू. पण झाडं आपण एकीकडे झाडं लावण्याची तयारी करताय, दुसरीकडे विरोधकांसोबत आपले मित्रपक्ष देखील तपोवनातलं एकही झाड तोडू देणार नाही ही भूमिका घेतली आहे. अजित पवार गट असेल, शिंदे सेनेने पण आता आंदोलन केलं. आता मी त्याबद्दल काही बोलणार नाही. आता त्यांना एकदम आठवण का झाली किंवा काय, ठीक आहे, त्यांचं तेही नाशिककर आहेत, त्यांची भावना मी समजू शकतो झाडाच्या बाबतीमध्ये. पण आता मला तुम्ही सांगा, जर 400 झाडं समजा वाईटात वाईट झालं, ते 300 झाडं त्यातले वाया जातील. समजा प्लॅन केले तर येणार नाही किंवा काय होईल. पण जर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जर 15,000 झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे. मला थोडं समजून घ्या शासनाची भूमिका आमची. आणि हे आपलं शहर आहे, आपल्या सगळ्यांना मिळून हे करायचं आहे. आता मी खड्डे बघितले, तुम्ही टिकाटी 4-4 फुटं खरं आहे, असे लागू शकत नाही झाड, कारण ते वडाचं झाड आहे. त्याचा बुंदाच 4 लोक हातात धरतील तेवढा होणार पुढे 5-7-8 वर्षांनी. कारण झाडे मोठी आहेत, मोठी झाडं आहेत ती. 15 फूट 20 फुटाची सगळी झाडं आहेत, उंच झाडं आहेत. त्याच्यामुळे सगळेच झाडं आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून ते चुकीचं झालेलं आहे. तुम्ही जे म्हटलं दाखवलं ते खरं आहे. काही लोकांनी टीका केली की 4-4 फुटा झाडं कसे काय होतील, त्यामुळे इथे वडली. पण असं होणारच नाही. त्याचं अंतर ॲटलिस्ट 15 फूट, काही मोठ्या झाडांचं 20 फूट, काहींचं 10 फूट. जसं त्यांचं हाईट आपल्याला माहिती आहे. वडमध्ये एक वटवृक्ष आहे ना, तो काही 10 फुटावर इथून तिथे लावला तर तो वाढेल कसा पुढे, आणि तो एका ते अडकेल. आणि म्हणून तसं होणार नाही. ते अगदी त्यातले एक्सपर्ट जे आहेत त्यांना आपण विचारून त्या ठिकाणी करू. सयाजीरावांशी मी त्या दिवशीच बोललो होतो, मी त्या दिवशी तिथे होतो. त्यांना तिथे मी ते झाडं दाखवली की म्हटलं सयाजीराव झाडं बघा, इतकी मोठी आहेत, अशी आहेत. ज्यांना काही शंका असेल, ज्यांना काही अडचणी असेल, तक्रारी असतील, निश्चित त्याचं आम्ही सर्वांचं निराकरण करू. आणि हे करताना झाल्यावर मग आम्ही ते झाडांना हात लावू. म्हणजे आपल्याला हे सांगतो, ही झाडं लावल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्यांना हात लावू. तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही. जोपर्यंत नाशिककरांचं समाधान होणार नाही सगळ्यांचं, तोपर्यंत आम्ही तरी हातही लावणार नाही. सगळ्यात मोठा गैरसमज त्यावेळेला झाला ज्यावेळेला महापालिकेचं एक टेंडर समोर आलं, त्याच्यामध्ये ती जागा एका खासगी उद्योजकाला देऊन तिथे बीओटी तत्वावर ती जागा देण्याचा प्रस्ताव होता. कुठेही असं काम त्या ठिकाणी होणार नाही, तपोवनमध्ये होणार नाही. मला वाटतं ते कसं निघालं काय निघालं मला माहीत नाही. पण मलाही तुम्ही सांगितलं त्या दिवशी त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं. पण असे कुठेही झाडं तोडून, एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही. आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं. तुम्हाला इथे इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल, आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या, भले आमच्याकडून ऑप्शन करा, आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल. नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, हे असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल. पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत. ते त्या ठिकाणी करायचं नाही. पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही. रिकामी जागा असेल कुठे तर त्या ठिकाणी ठीक आहे, तिथे एकही झाड नाही, तिथे काही झाडच तोड होणार नाही, वृक्षतोड होणार नाही, अशा ठिकाणी करायचा आम्ही तो विचार करू नंतर. पण वृक्ष तोडून, झाड तोडून तपोवनमध्ये असं एकही कुठलं कमर्शियल काम त्या ठिकाणी होणार नाही. मठ मंदिरांना देखील नोटीस देण्यात आलेली आहे. मठ मंदिरांच्या ट्रस्टींना देखील नोटीस कसल्या? त्यांची जी जागा आहे तिच्या ताब्या घेण्याच्या संदर्भात. नाही, मला वाटतं ते जे दर 12 वर्षांनी असतं ती काय असेल, थोड्या वेळापूर्वी 4 महिन्यापुरत्या 6 महिन्यापुरत्या आम्ही जागा तर काही ताब्यातही घेऊ. अनेक ठिकाणी या ठिकाणी डोम आहेत, अनेक ठिकाणी साधू मंतांच्या जागा आहेत. सगळ्या ठिकाणी व्यवस्था करावी लागेल. आणि इथे येणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वेळेपेक्षा मी तुम्हाला सांगेल 4 पट लोक ह्यावेळेला इथे येतील. 4 पट म्हणजे किती कोटी होतील मी आज सांगू शकत नाही. पण त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करावी लागेल, सगळ्यांची व्यवस्था करावी लागेल. आता आम्ही म्हटलं की साधुग्राममध्ये आम्ही काहीच उधळणार नाही, तर मला वाटतं मग कुंभमेळा कसा होईल. आणि अशी भावना आपण कोणी व्यक्तच करू नये की कुंभमेळा नाही झाला तरी चालेल, पण आम्ही हात लावू देणार नाही. मला वाटतं तुमच्या झाडांना आम्ही हात लावणार नाही, ते परत रिप्लॅन्टच करू. कुठल्याही झाडाला करवत लावणार नाही. मागच्या वर्षी जेवढे साधुग्रामची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली ती 12 वर्षापूर्वी, तेवढीच आम्ही करू. 1 फूटसुद्धा जागा त्यापेक्षा जास्त घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी परवा बोलताना
असं होऊ नये. मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं. आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा आम्हाला नको आहे. म्हणजे मला असं काही कळत नाही. काही वृक्षप्रेमी म्हणताय कसले साधू ते गांजा पितात, कशासाठी पितात, त्याचा गांजा बंद करा. मला वाटतं असे धार्मिक भावना कोणी भडकू नये. म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही, इतर धर्मियांबद्दल जे आमच्याबद्दल बोलत आहेत. आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते करू नये. माझं असं विनंती आहे. तुम्ही सांगितलं आमचे 400 झाडं 500 झाडं खराब होतील, आम्ही 15,000 झाडं लावतो आहे. 15,000 त्या झाडं दुसरं लावत नाही. आम्ही त्यांना ड्रीप करणार आहोत, त्यांना सगळं 24 तास पाण्याची व्यवस्था करणार लागेल तेवढं पाण्याची व्यवस्था करणार आहोत, मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत, त्यांना खत देणार आहोत. आणि बघा तुम्ही येत्या 2 वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटन स्थळ ते होतील. नाशिककरांचं पर्यटन स्थळ होईल ते. इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं, आपण स्वतः काम काय केलं, ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ही तुमची आमची नाशिककरांची, पर्यावरणप्रेमींची, वृक्षप्रेमींची सगळ्यांची आमची जबाबदारी आहे. तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण ही झाडं लावू. झाडं लावताना मी स्वतः हजर राहील. आपल्या सर्वांना मी आमंत्रित करू. आपण एकदा बघा कसं काम केलं ते कसं नाही. आणि एक 8-15 दिवसामध्ये ज्यावेळेला 15,000 झाडं लागतील त्यावेळेला नाशिकचं चित्रच वेगळं दिसेल. मित्रपक्ष आहे आपले भाजप चे मित्रपक्ष शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, या सगळ्याच्या निमित्तानं भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो. कारण ते तिकडे आंदोलन करताय, विरोध म्हणजे जे आंदोलन करतायत त्यांना बळ मिळतं या सगळ्याच्या नाही, इथे भाजप सेना हा प्रश्न नाही आहे, हा प्रशासनाचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की असं कोणी कोंडीत आम्ही पकडले जाणार नाही. उलट नाशिककर आम्हाला सगळे भरभरून म्हणजे सहकार्य करतीलच, पण आशीर्वाद देतील की बाबा हे असं कधीच झालं नाही पूर्वी, हे नाशिकमध्ये यावेळेला झालं, या 2 महिन्यात झालं. मी तुम्हाला शब्द देतो पुन्हा की 15,000पैकी 1 झाडसुद्धा आम्ही मरू देणार नाही. की चला आपण साधाप्रमाणे जसं वृक्षारोपण करतो, सगळ्या संघटना, संस्था, इंडस्ट्रीवाले काय असतील, शाळेवाले सगळे आम्ही करतो, झाडं लावा झाडं लावा. ती झाडं तर मी एवढी ती 6-6 महिन्याची 1-1 फुटाची प्लास्टिकच्या एवढ्या बॅगमध्ये आली झाडं असतात. ही झाडंच मुळी 15 फुटाच्या वरची आहेत. ही वृक्षच आहेत. तुम्ही असं म्हणा, तुम्हाला दाखवली. त्यामुळे इथे कोणी कोणाला कोंडीत पकडायचा प्रयत्न करू नका. उगाच तुम्ही असं कोणी राजकीय पुढे शकत असेल तर तोंडघशी पडाल, तुम्ही तोंडघशी पडाल. कारण आमची भूमिका प्रामाणिक आहे. मुख्यमंत्री मोदींची भूमिका असेल, आमची भूमिका आहे, आपली सगळ्यांची भूमिका आहे ही हे नाशिक शहर हिरवंगार राहिलं पाहिजे. इथे कुठेही निसर्गाचा समतोल बिघडला असं होता कामा नये. सगळी वृक्ष आहेत त्यापेक्षा. आणि नगरपालिकेने, महापालिकेने मला सांगितलं परवा कमिशनरने की आम्हाला 1 लाख झाडं लावायची आहेत. किती? 1 लाख या वर्षामध्ये 1 लाख झाडं लावायची आहेत. आता मी ते सांगेल की झाडं जी निवड आहे ती मी करेल. नका तुम्ही 15 फुटाची आणू, पण ॲटलिस्ट 5-6 फुटाची झाडं जर आणली, 6 फुटाची 8 फुटाची, आणि ते अतिशय कमी भावात मिळतात. मी तुम्हाला सांगतो, तिथे जाऊन मी बोलून आलेलो आहे. आपण जी झाडं 2 फुटाची या ठिकाणी त्या भावात, ती 6 फुटाची झाडं आपल्याला त्या भावात मिळतील. डायरेक्ट आपण तिथे गेलो तर मला वाटतं तशी जर झाडं लागली तर ती 2-3 वर्षापर्यंत ती पण मोठी होतील. हो, आपण म्हटलं तिथे कुठलंही पक्क बांधकाम करणं नाही, पण जे आता टेंडर काढण्यात आलेलं आहे, टेंडरच्या बाबत काय आहे? आता ते कुठलं टेंडर नेमकं कुठल्या जागेवरचं आहे मला माहीत नाही, पण मी कमिशनर सांगणार आहे की ते स्टे करावं. 220 कोटी रुपयांचं टेंडर मंडप असोसिएशन नावाची एकही झाड तुटता कामा नये. मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत, झाडं तोडतायत, असं होणार नाही. ते गरज पडेल, मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहे, गरज पडेल तसं असेल, झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा, माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे. हो, आणि आपण आता इथे पण 15,000 झाडं लावायचं म्हणतात. साधुग्राममध्ये अशीच झाडं लावण्यात आली होती, ती झाडं पुन्हा आता तोडायचा घाट घातला. म्हणजे ती लावलेली नाही, ती सगळी जुनी झाडं आहेत. बघा, ती सगळी जुनी झाडं आणि वटवृक्ष मोठी झाडं आहेत. ती अशाच्या बुंड्याची झाडं आहेत. आता काय करतात, लोकांना जागा दिसते की जाऊन तिथे झाडं लावतो, वृक्ष पण तिथे करतायत. पण आता मला सांगा, जर तुम्ही 10-10 वर्षांनी तिथे, आता मागच्या वेळेला आता आपण जेवढी टेंट लावली तेवढी टेंटाला लावायची आहेत. जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती, मग या 7-8 वर्षामध्ये जी झाडं लागलेली आहेत. मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत. आता साधुग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो. आता ते तुम्ही सगळी झाडं लावून टाकली, मग त्यांनी राहायचं कुठे? आणि त्याचं एक वेगळं महात्म्य आहे. आपलंही तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या. आता ठीक आहे, आपण म्हणतायत त्याच्याबद्दल कोणाच्या मनात वादच नाही की झाड तुटताच कामा नाही. पण मागच्या वर्षी 12 वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की नाही आपण? त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 1 फूट जागा घेणार नाही, 1 फूट पण घेणार नाही. पण मग मध्ये जी मग झाडं उगवलेली आहेत, रोपटी उगवलेली आहेत, काही लागलीच झाडं, ती आम्ही सगळी खालूनच काढू, मुळासहित काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावून देऊ. देवेंद्र फडणवीस फक्त भाजपच नाही तर अन्य पक्ष देखील फडणवीसच चालवतात, मंगलप्रभात लोढांनी म्हटलं आहे. कोण? नाही, मी नाही ऐकलं. पुढे कोण म्हणलं? नाही. भाऊ, फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होते आणि तुम्ही देखील त्याचा एक भाग आहात. आपल्या खात्याच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं ही वाटचाल केलेली आहे
आणि आगामी काळामध्ये आपलं धोरण नेमकं कसं असणार आहे? माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आहे, आपल्याला माहिती आहे. नका विचारू. आपण एक या ठिकाणी माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आहे. एक 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 मिनिट. माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे. आपत्ती आली की मी कुठे माझ्या खात्यात कमी पडलो का? कुठेही आपत्ती आली तर मी माझ्या खात्यात कमी पडलो आहे का? माझं काम किती जोरात आहे या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे. मग कुठे पूर येऊ द्या, कुठे लँडस्लायडिंग होऊ द्या, कुठे बिबट्या येऊ द्या, कुठे बदलापूरला रेल्वे त्या ठिकाणी कुठे आंदोलन होऊ द्या, कुठे दगडफेक होऊ द्या, काहीही झालं तर मी सगळ्यात आधी हजर असतो. म्हणजे आपत व्यवस्थापन म्हणून माझं खातं अतिशय जोरात चाललेलं आहे. इरिगेशन खातं माझ्याकडे. मला वाटतं इतक्या वेगाने काम यावर्षी जेवढं आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली केलं, मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी इरिगेशन खात्याचा मंत्री होतो, पण त्यापेक्षा जास्त स्पीड आता यावेळेला आम्ही घेतलेलं आहे. आता आम्ही 1.25 लाख कोटी रुपयाचं काम फक्त नदी जोड रिव्हर लिंकिंगचं विदर्भामध्ये या ठिकाणी करतो आहे. इथे नारपारचं आम्ही या ठिकाणी करतो आहे. कोकणामध्ये आम्ही करतो आहे. कोकणातले आता जवळपास 3,500 कोटीचे टेंडर आता आम्ही त्या ठिकाणी आता काढलेले आहेत. परवाच मागच्या महिन्यातच काढलेले आहेत. आणि नारपारला आता आम्ही तात्काळ त्याचं टेंडर आम्ही काढतो आहे. 50,000 45,000 कोटी, ज्यामुळे सगळे गिरणा जे आमच्या सगळी शॉर्टमध्ये आहे, दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मी पाणी देतो आहोत. म्हणून मला वाटतं की आमच्या खात्याच्या माध्यमातून सुद्धा अतिशय वेगाने, पण एकंदरीत आपण जर बघितलं तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सगळ्या खात्यांकडे त्यांचं लक्ष आहे. 100 दिवस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी जनतेची कामं करून घेतली आणि एक वेगळं विजन असलेला नेता आमच्याकडे या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण बघतात की वर्षामध्ये आम्ही सांगायची गरज नाही, तुम्हीच ठरवा, तुम्हीच सांगा की आमचं काम किती चांगलं चाललेलं आहे. 10 पैकी किती मार्क द्याल सरकार? 10 पैकी 10 एकही कमी नाही. तुम्हीच सांगायचं, तुम्हीच परीक्षक म्हणून राहा आणि सांगा आम्हाला आमचं काय चुकलं म्हणून, आम्ही कुठे कमी पडलो म्हणून. सगळ्या खात्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची कामं अतिशय, आणि साहेब वेळोवेळी त्याचा 2-2 महिन्यांनी आढावा घेत आहेत, 3-3 महिन्यांनी आढावा घेत आहेत. कुठेही निधी कमी पडू देणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी आमच्या ज्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठीची योजना आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, तिलाही पैसे वेळेवर जात आहेत. लाडक्या बहिणी आहेत, त्यांचेही पैसे वेळेवर जात आहेत. आदिवासी खातं असेल, समाज, सगळ्यांना मुबलक निधी आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत. थोडीशी तारांबळ आमची झाली लाडक्या बहिणीमुळे, पण आम्ही कोणाचे पैसे थांबवलेले नाहीत, कुठलाही निधी या ठिकाणी थांबलेला नाही आणि अतिशय व्यवस्थितपणे काम त्या ठिकाणी वर्षभरापासून आपण बघतात ते चाललेलं आहे. सेंट्रल पार्कचं उद्घाटन कधी होणार? कारण तुम्ही 7 वर्षानंतर आता इथं आलेला आहात. 7 वर्षापूर्वी आपलं इथं भूमिपूजन झालं होतं, पण अजून उद्घाटनाच्या मी माहिती घेतली आताच. मी ठेकेदारांनी इथे आलेले होते सुदैवाने, मी त्यांच्याशी या ठिकाणी बोललेलो आहे. मला वाटतं आता याच्यात विलंब होणार नाही. आता दुसरा फेज चालू आहे, 9 कोटीचं काम आधी झालेलं आहे, आता 18 कोटीचं कामाला सुरुवात झालेली आहे. मी ठेकेदारांना इथे वॉर्न केलेलं आहे, वॉर्निंग दिलेली आहे की आता 6 महिन्यामध्ये काम पूर्ण करायचं आहे. 6 महिन्याच्या वर कामाला, कारण आता कुंभमेळा समोर आहे आपला, त्यामुळे 6 महिन्याच्या आत हे काम पूर्ण करायचं आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. निधीची कमतरता याला कमी पडणार, कुठेही पडणार. त्याचं बिल थांबलेलं आहे. मी तात्काळ सोमवारी त्यांचं बिल द्यायला सांगितलेलं आहे आणि कामात मात्र आता खूप गती देऊन, वेग देऊन आम्ही काम 6 महिन्याच्या त्याचं मोठं उद्घाटन आपण या ठिकाणी करू. त्र्यंबक रोडला निधी वितरित होतोय आणि त्या माध्यमातून जे काम आहे ते आता वेगानं होईल. विहित वेळेमध्ये ते काम पूर्ण करण्यासंदर्भात सूचना आहे. सगळे कामं आता तुम्ही बघा, 2200 कोटी रुपयाची रस्त्याची आम्ही कामं काढली PWDने, त्याचे कामं वर्कआउट झाल्यात, त्या कामाला सुरुवात झालेली आहे. 1200 कोटी रुपयाचे कामं आता महानगरपालिकेने काढलेले आहेत, त्यांचीसुद्धा आता सुरुवात झाली, वर्कआउट त्याला द्यायला सुरुवात झालेली आहे. ते सुद्धा सगळी कामं आम्ही सांगितलं की एकही काम कुंभमेळ्यापर्यंत शिल्लक राहणार नाही. सिमेंटचे रस्ते असू द्या, डांबरी रस्ते असू द्या, पूल असू द्या, गावातले शहरातले पूल आहेत 12-14, एकसुद्धा काम या ठिकाणी आम्ही शिल्लक ठेवणार नाही. कुंभमेळ्यापर्यंत सगळी कामं आम्ही पूर्ण करू. याला निधीची कुठे कमतरता पडणार नाही. 100% निधी आम्ही यासाठी उपलब्ध करू. आता रिंग रोड जो आहे 6,500-7,000 कोटीचा रिंग रोड, त्याचंसुद्धा आता टेंडर टाकलेलं आहे. मला वाटतं ह्या महिनाभरामध्ये सुद्धा त्याची वर्क ऑर्डर होईल. त्या कामालासुद्धा आपण सुरुवात करू. रिंग रोडमुळे मी सांगेल की नाशिक शहराचा सगळा चेहरामोहराच बदलेल. म्हणजे सगळ्या दृष्टीने, व्यापाऱ्यांसाठी असेल, उद्योजकांसाठी असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, सगळ्या दळणवळणाच्या दृष्टी असेल, ट्रॅफिक जाम होते त्या दृष्टीने असेल, सगळी कामं आम्ही वेळेत पूर्ण करू. आता तुम्ही सांगा 7,000 कोटीचं काम आम्हाला 1.5 वर्षात पूर्ण करायचं आहे, पण ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू. भाऊ, उद्या मनसे आंदोलन करणार आहे वृक्षतोडीच्या विरोधामध्ये आणि दुसरीकडे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने जनहित याचिका पण दाखल केलेली आहे. मी माझी भूमिका सांगितलेली आहे. ज्या ज्या राजकीय पक्षांना काय भूमिका घ्यायची घेऊ द्या, पण मला आश्चर्य वाटलं आज शिवसेना, आमचेच मित्र पक्षाने ते म्हणतात कुंभमेळा नाही झाला तरी चालेल, पण आम्ही हात लावू देणार नाही काही झाडाला. म्हणजे ही भूमिका मला थोडी त्यांची विक्षिप्त वाटलेली आहे. मला वाटतं कृपा करून असं कोणी बोलू नये की कुंभमेळा करू नका का कुंभमेळा नाही झाला तरी चालेल. मला वाटतं उगाच आपली राजकीय पोळी भांडण्यासाठी आपण असं काहीतरी स्टेटमेंट करू नका.
अजिबात करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.